यांचं येतानाच ध्येय असं असतंय, त्या पदावर आपण जायचं ते केवळ लुबाडण्यासाठी जायचं. मुलाखतीत ते बरेच काही सांगत असतात. आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतोय सगळ्या विद्यार्थ्यांचे. ज्या वेळेला सिलेक्शनला मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर ते मुलाखतीला जाणार असतात तेव्हा आम्ही घ्यायचो. दिगंबर प्रधान नावाचे एक डीवायएसपी होते सांगलीत. एखादा प्रशासकीय अधिकारी जो सेवेत आहे असा एक माणूस आम्ही बसवायचो आमच्याबरोबर सरावासाठी. एका डॉक्टरना विचारलं, ते व्हेटरनरी डॉक्टर होते, शासकीय सेवेत होते, वर्ग 2चे अधिकारी होते. त्यांनी मुख्य परीक्षा पास झाली होती आणि पुढच्या परीक्षेसाठी आले होते. त्यांना दिगंबर प्रधानाने विचारलं की तुम्ही सध्या सेवेत आहात, शासकीय सेवेत आहात, वर्ग 2चे अधिकारी आहात, मग तुम्हाला परत एमपीएससी द्यावी का वाटली? तर त्यांनी सांगितलं की सर मला महसूल मध्ये यायचं आहे. मी म्हटलं कशासाठी यायचं आहे? तुम्ही आता वर्ग 2चे अधिकारी आहेत, 8 वर्ष काम केलं, याचा अर्थ आणि 4 वर्षात तुम्ही वर्ग 1 होणार आहात, महसूल मध्ये कशासाठी येणार आहात? तर ते मी त्याला शिकवत पण होतो वर्गात आणि पॅनेलवर पण बसलो होतो. तर ते म्हणाले की मला जनतेची सेवा करायची आहे. ते का पाठ केलेली वाक्य एमआर जसे येऊन समोर बडबडतात तसं ते बडबडायला लागले. मी म्हटलं सर आता डॉक्टर आहात तुम्ही, जिथं तुम्ही काम करतात ते काम सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुम्ही शेतकऱ्यांची जनावरं तपासता, ह्याच्यापेक्षा मोठी सेवा असू शकत नाही. तुम्ही सरळ सांगा की मला पैसे मिळवायला यायचं. तर तो विद्यार्थी काय बोलू ना सर असं नाही माझ्या मनात. त्याच्यासाठीच तू येतोयस म्हटलं, तू हे पाठ केलेलं सांगू नकोस. आणि तो झाला अधिकारी, झाल्यानंतर तुम्हाला एकच वाक्य सांगतो म्हणजे काय अवस्था आहे त्या क्षेत्राची कळेल. प्रोबेशन पिरियड मध्ये सोलापूरला उपजिल्हाधिकारी असताना 40,000ची लाच घेताना त्याला रेड हँड पकडलं गेलं. प्रोबेशन पिरियड मध्ये, म्हणजे तो झाल्यावर काय करेल बघा. आणि आपली यंत्रणा इतकी भारी आहे की 40,000साठी पकडलं, 7 लाख घेऊन त्याला सोडलं. आता तो वर्ग 1 मध्ये आहे.